आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। माझ्या कमिशनचे 35 कोटी मी कार्यकर्त्यांना दिले, जे कार्यकर्ते सायकलवर फिरायचे ते फॉर्च्युनरमध्ये फिरतायत। संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान। तर कामाचे पैसे बोलण्याऐवजी कमिशनचे पैसे बोललो, संजय गायकवाड यांच्याकडून सारवासारव। भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली। मित्रपक्षाने कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास गाठ माझ्याशी, संजय गायकवाड यांची नाव न घेता आमदार श्वेता महालेंवर टीका। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंची विधानसभेमध्ये मागणी। तर बीएसआर कंपनीवर कुणाचा वरदहस्त आहे, दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला, यासह ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पायलटची नार्को टेस्ट करा, चेतन तुपे यांची मागणी। रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी। तर खरात प्रकरणात रुपाली ठोंबरेंनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, वाचाळवीर प्रवक्त्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते, तृप्ती देसाईंची टीका। वाशिमचे भाजप आमदार राजू पाटलांकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल। निराधार आरोपांवर वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण आणि माफी न मागितल्यानं दावा दाखल केल्याची राजू पाटील यांची प्रतिक्रिया। रायगड झेडपीच्या समिती सभापती पदाची निवड बिनविरोध, रायगडमध्ये महायुतीतील सत्ता समीकरण स्पष्ट। एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होणार असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा सवाल। राज्य सरकारने महाराष्ट्र केसरी आयोजित करावे, चंद्रहार पाटील यांची मागणी। मुंबई महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांचं आंदोलन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंधूंसह बहीण आणि वहिनीचं आंदोलन। राज्य सरकारने स्थगितीचे निर्देश दिलेले असताना सुद्धा आकांक्षी शौचालयाचं काम सुरू असल्यानं भाजपचे नगरसेवक आक्रमक।